स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो वैश्वनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिः दधातु ॐ सद्यो जातं सत्यमेव सद्यो जाताय नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्वमां भूर्भवाय नमः ॐ वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकर्णाय नमो बलाय नमो बलविकर्णाय नमो बलप्रमदनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः ॐ घोरेभ्यो घोरेभ्यो घोरघोरतरभ्यो शरवेभ्यो सर्वशरवेभ्यो नमस्ते अस्तु गुरुभ्यः ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॐ ईशानसर्वविद्यानामीश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपति ब्रह्मणोऽधिपति ब्रह्म शिवोऽस्तु सदाशिवम् साम्बये नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव यक्ष पवगवनग पव पवमां गवमां पवमन गवमन नग पवमां दूताः यक्ष दूताः यक्ष पिवि गिवि गिवि पिवि पिवि मां गिवि मां पिवि मद गिवि मन मिगि पिवि पिवि मां दूताः यक्ष दूताः यक्ष पुव गोवन गो पुव पुमां गोमां पुमद गोमन नुग पुव पुमां दूताः यक्ष दूताः वागरता विवसन्नुक्तो वागरता प्रतिपत्तये जगदपितरो वन्दे पार्वती परमेश्वरो राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या वतीने जिल्ह्याच्या अध्यक्ष माननीय बंडोबा पाटील साहेब त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने अग्रेसरांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देत आहेत. लाजवेल अशा पद्धतीची कामाची व्याप्ती ते करत असतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचा उत्साह जोश हिंदीची सेवा करण्याचं काम ते करत आहेत. असे एक निगर्वी कृषीतुल्य व्यक्तिमत्व अत्यंत परखड विचारसरणी असणारे स्वयंविचारानं अनेक गोष्टी सर्वांच्या पर्यंत पोहोचवणारे ते अत्यंत लढवय्ये नेतृत्व असलेले आमचे भगरे सर यांचा या ठिकाणी वाढदिवस साजऱ्याच्या पाठीशी नेहमीच आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य आहे. त्यांच्या स्वप्नातला राष्ट्रभाषा प्रचार समितीचे काही स्वप्न आहे ते स्वप्न आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करायचं आहे. या आपल्या सर्वांना माहीत आहे की राष्ट्रभाषा ही जागतिक भाषा व्हावी यासाठी ही संस्था कार्यरत आहे. आज स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवसही आहे. स्वामी विवेकानंद यांच्या मध्येच करा की झाल्यानंतर या करा तुम्हीच राहिला ना फक्त आता देवधर सर यानंतर आणखीन एक सत्कार या ठिकाणी होईल. मी पुन्हा एकदा स्वागत करतो. एक छोटासा सत्कार सरांचा होईल आणि त्यानंतर आपण जो मुख्य कार्यक्रम आहे ज्यासाठी आपण खूप लांबून इथपर्यंत आलेला आहात त्या विद्यार्थ्यांच्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. अत्यंत मितभाषा आणि सर्वस्व
हिंदीच्या प्रचार प्रसार कार्यासाठी देवधर सर पण देत आहेत. आमच्या टीममध्ये खूप चांगलं काम ते करत आहेत. त्याचबरोबर स्मिता मॅडम यांच्या हस्ते डॉक्टर दाते मॅडम खरं तर हे सगळं प्रेमापोटी घडतं सर. प्रेम देणाऱ्याचा जो उत्साह असतो तो उत्साह या ठिकाणी फार महत्वाचा आहे. यानंतर अर्चना राजेंद्र पुरोहित अग्रसेन हायस्कूलच्या वतीने या ठिकाणी सरांचा सन्मान होतोय. मी सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय फगरे सर यांना. मी पुरोहित सर आणि प्रकाश स्वामींना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचंय. उपस्थित हार्दिक प्रेम करणारे सर्व शाळा कॉलेज आणि हिंदी परीक्षेमध्ये प्रथम आलेले विद्यार्थी या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक आभार मानतो. माझी इच्छा आज अशी होती की मी फक्त विवेकानंद जयंती साजरी करावी आणि केवळ भारतात हिंदी परीक्षेत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा ही माझी प्रामाणिक इच्छा. परंतु काही वेळेला माणसाला स्वतःला आवडता येत नाही, सगळा ताबा ही बाहेरची मंडळी घेतात. मी ठरवलं होतं एवढंच करायचं, विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त 4 शब्द बोलायचे एवढंच ठरवलं होतं. परंतु माझ्यावरचं हार्दिक प्रेम, काय जी तपस्या झाली त्या तपस्येच्याबद्दल कोणाला काही म्हणायचं ते म्हणू द्यावं, पण हा असा सत्कार मला नको होता. पण त्यांनी केलेला आहे त्याचा मी हार्दिक स्वीकार केलेला आहे. रायगडाहून आमचे आलेले आहेत आणि महाराज आलेले आहेत. त्यांनी बाबासाहेब पुरंदरांच्या सर्व कार्यक्रमामध्ये मंत्रोच्चार केलेला आहे. असं भाग्य ज्याला लाभतं त्याच्यासारखं भाग्यवान कोण. आणि हे मोरे आणि स्वामी यांनी हे घडवलेलं आहे, त्यांचे मी आभार प्रथमच मानतो. आज पहिला कार्यक्रम हा आहे की राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा ही ऑल इंडिया संस्था आहे. सर्व प्रांतामध्ये या संस्थेच्या परीक्षा चालतात आणि सर्व भारतात पहिले आलेल्या विद्यार्थ्यांची नावं जाहीर करतात. पण मध्यंतरी या 2-3 वर्षाच्या काळामध्ये हे घडलं नाही. वर्ध्याकडून पत्र आली पण प्रत्यक्ष समारंभ घडला नाही. म्हणून मी असं ठरवलं की वर्ध्याला कार्यक्रम झाला नाही, पण त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना बक्षीस द्यावं म्हणून हा कार्यक्रम योजला. गेले 15 दिवस हे सगळं काम चाललं आहे आणि त्यांच्या पालकांना बोलवलं आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलवलं आहे, त्यांचा सत्कार करावा हा उद्देश. वाढदिवस हा उद्देश नाही आणि माझी इच्छाही नाही, मी आयुष्यात कधी करून घेतलाच नाही. पण मित्रमंडळी इतकी जमली आणि त्यांनी मला या कार्यक्रमाला भरीस घातलं म्हणून मी तयार झालो. कारण कधीकधी ताबा जातो कार्यक्रमावरचा, तशी माझी स्थिती झाली. मी जरी किती वर्षाचा असलो, 92 व्हायला लागलं असलं तरी माझी इच्छा अशी आहे की 62-63 वर्ष हिंदीची सेवा केली. नुसती सेवा म्हणजे शिकवणं नाही, तर प्रत्यक्ष जाऊन त्या परीक्षांना वर्ग घेऊन काम केलं, त्याचं हे फलित आहे, ते मी स्वीकारतो. मी विनंती केली की इथं केंद्र प्रमुख, शाळा प्रमुख, विद्यार्थी पुरस्कार आहेत ते आणि पालक
असे डाव्या बाजूला बसतील आणि उजव्या बाजूला आमची सर्व मंडळी बसतील अशी व्यवस्था केलेली होती. आज मी आत्ता प्राथमिक स्वरूपात विद्यार्थ्यांचा आणि शाळा प्रमुखांचा सत्कार करतो. आमच्या बाई सानेबाई आहेत, नुमवी मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका. त्यांना कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचं आहे तर त्यांचा मी प्रथम नारियल देऊन सत्कार करतो आणि त्यांनी त्या अनुमती मागितली, त्यांना जायचं आहे, त्यामुळं त्यांचा सत्कार पहिल्यांदा होतो आहे. एक अभिनंदनपत्र आहे आणि काही पुस्तकं असतील आणि आमचं आभाराचं पत्र असेल ते त्यांनी स्वीकार करावा. सानेबाईंनी यावं आणि तो नारियल स्वीकारावं. नारियल आणि पिशवी तेवढा मी देतो, बाकीचं संचालन करतील. सर कार्यक्रम होतो थांबणार आहे. असं ते तुम्हाला जायचं आहे ना. नाही, असं सर नाही सर कार्यक्रमातून बाहेर असं घ्या. म्हणून जायचं आहे. ठीक आहे, सर नमस्कार. ठीक आहे. बाकी करा तुमचं. सर थांबणार आहे. बाकी मी वेळ घेत नाही. मी विवेकानंदांचा चाहता, ज्ञानेश्वरांचा चाहता, म्हणून विवेकानंदांची प्रतिमा या परिसरात बसावी म्हणून प्रयत्न झाले. सर्व मित्रांनी सहकार्य केलं आणि या त्या प्रतिमेला हारही घातलेला आहे. त्याचं उद्घाटनही झालं. मोरे सरांनी एक अभिनव उपक्रम केलेला आहे, त्याच्याबद्दल मी नंतर सांगेन. पण बाकीचे कार्यक्रम जसे ठरवलेत तसे त्यांनी पार पाडायची विनंती. मी बसतो. धन्यवाद सर. खरं तर फगरे सरांची शिस्त आणि त्यांचा जो अजेंडा असतो तो शिस्तबद्ध पद्धतीनं नेहमीच घडतो. पण आज थोडंसं आमचं प्रेम सर तुमच्याप्रती जास्त झालं आणि तुमच्या शिस्तीला थोडासा आमच्यामुळे कुठं तडा गेला असेल तर मोठ्या मनानं माफ करावं, कारण हे तुमच्या प्रेमापोटी घडलं. आणि सर्वांच्याच वतीने मी सरांना दीर्घायुष्य लाभू दे, चांगलं आरोग्य लाभू दे अशी महालक्ष्मी चरणी असेल, गणपतीच्या चरणी असेल मी प्रार्थना करतो. याच्यानंतर जो मुख्य कार्यक्रम आहे तो विद्यार्थ्यांच्या सन्मानाचा, त्याची सर्व सूत्र जी आहेत, सूत्रसंचालन आहे ते मेहेंदळे सर यांच्याकडे मी सुपूर्द करतो. गेली 2 वर्ष आपण विद्यार्थ्यांचं कौतुक करू शकलेलो नाही, कारण जो काही करोनामुळे देशावरती जगावरती जे परिणाम झाला होता त्या परिणामामुळे आपण हा कार्यक्रम करू शकलो नाही. म्हणून 2017 नंतर जे विद्यार्थ्यांचं आणि शाळांचं कौतुक करायचं राहिलं होतं त्या सगळ्यांना आज बोलवलेलं आहे. बऱ्याच जणांचा मेसेजही आले की करोना प्रादुर्भावामुळे आम्ही येऊ शकत नाही, तरी पण जे आहेत त्यांचा आपण सत्कार करूया. आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती माननीय फगरे सर यांचं कायम मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं असतं. त्याचबरोबर आमचे देवधर सर आहेत, डॉक्टर बंडोपंत पाटील आहेत. बंडोपंत पाटील हे सोलापूर जिल्ह्याचं काम बघतात. त्यांचे मित्र बिराजदार सर, बंडे सर जवळजवळ 15,000 विद्यार्थी दरवर्षी आपल्या परीक्षांना बसवतात. पुणे जिल्ह्याची पण चांगली टीम काम करते. 15 जिल्हे याच्यामध्ये सहभागी असतात. या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि आजच्या मुख्य कार्यक्रमासाठी मी सगळ्यांना हे करतो. कैलासवासी भिकोबा तांबे प्राथमिक विद्यालय पुणे, नुमवी मुलींची प्रशाला, राजे शिवछत्रपती विद्यालय सोंडे मातना आणि नरसिंह हायस्कूल सांगवी पुणे ह्याचे मुख्याध्यापक आले असतील तर कृपया फगरे सरांकडनं त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. कैलासवासी भिकोबा तांबे प्राथमिक विद्यालय येत आहे. नुमवी मुलींची प्रशालेचा आता सत्कार आपण झालाच आहे. राजे शिवछत्रपती विद्यालय सोंडे मातनाचे गायकवाड सर आलेले आहेत. नृसिंह हायस्कूल सांगवी त्याचे प्राचार्य सांगवी माननीय फगरे सरांना विनंती की सरांचा सत्कार आपण करावा.
आता जी आपली मुख्य परीक्षा असते आचार्य परीक्षा, त्या परीक्षेमध्ये धनश्री डावरे, संगीता नाहर, महेश ढबाले आणि ईश्वरी शिंदे या चौघांनी आचार्य परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. फक्त सगळ्यांची साल वेगळे वेगळे आहेत. या चौघांनाही मी आमंत्रित करतो. धनश्री डावरे, आलेत का धनश्री? संगीता नाहर, हा, जोरात टाळ्या वाजवा. देशात प्रथम आले. या भारतामध्ये आचार्य परीक्षेत सर्वोत्तम आलेले आहेत. इकडे बघा ना. हा. फोटो छान घ्या, थांबवून घ्या व्यवस्थित. महेश ढबाले, ईश्वरी शिंदे. आचार्य परीक्षा प्रथम क्रमांक. तिकडे बघा. तुम्हाला लाईटचा हा इफेक्ट होतोय काय? नाही ना? आता प्रारंभिक परीक्षेमध्ये गौतमी निकम, ये बघा. कोणती शाळा बा? कैलासवासी भिकोबा तांबे प्राथमिक विद्यालय पुणे. आर्या सानप, प्रारंभिक. कोणती शाळा? नुमोवी मुलींची शाळा. ही त्या शाळासाठी होती. तिकडे बघ बा, समोर. हा, इकडे फोटोकडे बघ. इकडे जरा असं, हा. तिकडे बघा ना, तिकडे बघ. छान. प्रतीक गायकवाड, प्रवेश परीक्षा 2018 प्रथम क्रमांक, राजे शिवछत्रपती विद्यालय, सोंडे मातना, वेल्हा तालुका. वेल्हा तालुका हा अत्यंत इंटेरियरमध्ये आहे, सगळा डोंगरी भाग आहे. या शाळेतला विद्यार्थी देशात पहिला आलेला आहे प्रवेश परीक्षेमध्ये. मयूर सूर्यवंशी, प्रवेश परीक्षा नरसिंह हायस्कूल सांगवी. सुजाता वाघमारे, राष्ट्रभाषा रत्न परीक्षा. जयश्री गायकवाड, राष्ट्रभाषा रत्न परीक्षा. गुरप्रीत ढिल्लोन, राष्ट्रभाषा रत्न परीक्षा. पुनीत आवटे, राष्ट्रभाषा रत्न. ऋषभ नाहर, राष्ट्रभाषा रत्न. या शिकतोय कॉलेजमध्ये. आणि न आलेले जे आहेत ते स्वतःहून येणार. सर्व विद्यार्थ्यांचं आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवून कौतुक करूया. ज्या ज्या विद्यार्थ्यांना व्हाउचर मिळालेले आहेत त्यांनी आपल्या संस्थेच्या जोशी मॅडम आहेत त्यांची गाठ घ्यायची आहे. पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मंडळींचं धन्यवाद. ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी झाला त्यांच्यापैकी उत्स्फूर्तपणे जर एखाद्याला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण 1-2 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करू शकता. ज्यांना बक्षीस मिळालं, ज्यांचा पहिला क्रमांक देशामध्ये आला, त्यांचं कौतुक झालं, त्या सर्वांच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एखाद्या जर बोलायचं असेल तर 2 मिनिटाची संधी आपल्याला इथं दिली जाईल. त्यांचे टीचर्स आले असतील किंवा त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक जर आले असतील त्यांनी बोलावं. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा सन्मान जेव्हा एखाद्या संस्थेमार्फत आपण स्वीकारतो त्यांच्याप्रती आपण थोडंसं आपलं मनोगत व्यक्त होणं. या मॅडम. उपस्थित मान्यवर आणि माझे सगळे सहकारी सगळ्यांना मी नमस्कार करते. आज सरांचा वाढदिवस आहे. त्यांना आधी हार्दिक आपल्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. एक प्रातिनिधिक म्हणून मी उभे राहिले तर मी ही फॉर्मॅलिटी पुरी करून घेते. सरांना आपल्या सगळ्याकडनं शुभेच्छा. आणि मी
2017मध्ये आचार्याची परीक्षा द्यायला बसले होते. मला फारसा अनुभव नव्हता, पण शिकायची इच्छा होती. सरांच्या प्रेरणेने आणि सरांच्या गाईडमुळेच मी ही परीक्षा देऊ शकले. वाटलं नव्हतं की एवढं चांगलं यश मिळेल, पण ह्याच्या मागे सगळं श्रेय हे मी सरांना देऊ इच्छिते. आणि इथला स्टाफ वेळोवेळी यांनी मला पुस्तकं दिली आणि व्यवस्थित मला गायडन्स करताना सरांनी जसं जसं केलं त्या स्टाफनी सुद्धा मला मदत केली. त्यामुळे मी या सगळ्यांचा आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. संस्थेप्रती आपण व्यक्त केलेल्या भावना फगरे सरांचा उत्साह वाढवणार आहे. कुणीतरी पाठीशी असावं लागतं, तेव्हा काहीतरी आपल्याला काम करता येतं. फगरे सरांसारखा बुजुर्ग माणूस की ज्यांच्यामध्ये नसानसामध्ये हिंदीचा प्रचार आणि प्रसार हे कार्य ज्यांच्यामध्ये भिनलेलं आहे, आणि ते नेहमीच विद्यार्थ्यांनाच नव्हे तर प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी प्रेरणा आणि प्रोत्साहन देत असतात, जेणेकरून हिंदी ही राष्ट्रभाषा जी आहे ती जागतिक भाषा बनावी यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. आणखी कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर पहा, नसेल तर मग व्यासपीठावर मोरे सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. या ठिकाणी आज आपण हा सुवर्ण क्षण अनुभवण्यासाठी सर्व उपस्थित आहात. मी प्रथम आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आमचे गुरु, माननीय गुरुवर्य जग फगरे सर यांना वंदन करतो आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने तसेच पुष्पा युवक कल्याण प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी मान्यवर जे आहेत उपस्थित व्यासपीठावरती, त्याच्यामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं जे रायगड आहे, ह्या रायगडावरती अनेक वर्ष शिवराज्याभिषेक ऊन वारा पाऊस असला तरीही हजारो संख्येने उपस्थित असणाऱ्या शिवभक्तांसमोर जे शिवराज्याभिषेक करतात ते आमचे गुरु मार्गदर्शक प्रकाश स्वामी महाराज. त्याचबरोबर या माझ्या जीवनामध्ये जे बदल होत गेले त्याचे जे मार्गदर्शक आहेत ते स्वामी विजयकुमार. त्याचबरोबर आकाशवाणी केंद्राचे आमचे मार्गदर्शक देवधर सर, सोलापूर जिल्ह्यात हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीचे जे संपूर्ण काम अहोरात्र करत आहेत ते बंडोपंत पाटील सर. त्याचबरोबर आजची जी सूत्रसंचालनाची धुरा ज्यांनी सांभाळली ते आपले सुतार सर. या सर्वांना मी नतमस्तक होतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की या सुवर्ण क्षणाच्या दिवशी एक सरांनी छोटीशी मागाशी ओळख सांगितली की आमचे या ठिकाणी मोरे सर बसलेत आणि त्यांचं एक काम आहे, मी तुम्हाला नंतर सांगतो. पण ते सरांचं गुलदस्त्यात असणं काम मी आज उघड करतो इथे. मला सांगण्यास खूप आनंद होत आहे की या फगरे सर आणि आमच्या माई यांनी मला ती अनुमती दिली, कारण त्यांची ही कौतुकाची थाप माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आहे. त्यांच्या या अहोरात्र 50 वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्राच्या प्रवासामध्ये जे त्यांनी काम केलेलं आहे फगरे सर आणि माईंनी, ह्या दोन्ही दाम्पत्यांनी जे काम केलं हे अहोरात्र केलं आहे आणि हे काम पुढे अनेक वर्ष असंच चालू राहावं निस्वार्थीपणाने. या कामामुळे अनेक विद्यार्थी घडणार आहेत जे वंचित, आर्थिक दुर्बल किंवा ऊस तोडणी कामगारांची जी मुलं आहेत, ह्या मुलांसाठी जे काम आहे हे सरांच्या प्रेमामुळे आणि सरांच्या नावामुळे पुढे चालत राहणार आहे. यासाठी मी माझी स्वतःची 1 एकर जमीन ह्या प्रकल्पासाठी दिलेली आहे. शाळा कोणताही स्वार्थ न ठेवता ही मी उभा केली आहे आणि या कामासाठी मला स्वामी विजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे भव्य दिव्य असे काम मी आता सुरू केलेले आहे. गुरुवर्य जग फगरे हिंदी माध्यमिक विद्यालय या नावाने ही शाळा इंदापूर तालुक्यामध्ये काजळ या गावी भवानीनगर साखर कारखान्याच्या शेजारी चालू झालेलं काम आहे आणि हे काम मी फक्त सरांच्या आणि माईंच्या प्रेमामुळे उभा केलेलं आहे, चालू केलेलं आहे. या अशा कामाला सरांचा आशीर्वाद, आपल्या सर्व मान्यवरांचा आशीर्वाद मिळावा, आपल्या सर्वांचं शुभ आशीर्वाद असावेत. आणि या अशा ठिकाणी मला आज हे सांगताना खूप आनंद होत आहे. हा सुवर्ण क्षण असाच पुढे अजून पुढे सोनेरी ह्याच्यामध्ये चालू राहावा हीच मी विनंती करतो. सरांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मोरे सर. यानंतर सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय बंडोपंत पाटील सर आपले मनोगत व्यक्त करतील.
आज के सम्मान मूर्ति मेरे गुरुवर्य आदरणीय जयराम फगरे जी, मंच पर विराजमान महास्वामी जी, हमारे मित्र विजय स्वामी जी, प्राध्यापक मोरे जी, मेरे गुरुवर्य डॉक्टर सुनील देवधर जी, प्रकाश सुतार जी तथा सभागार में उपस्थित सभी मित्रों और छात्रों, आज स्वामी विवेकानंद जी की जयंती और उन्हीं के साथ हमारे गुरुवर्य जयराम फगरे जी का भी जन्म दिवस। हर वर्ष यहाँ आते हैं, हम एक उत्सव की तरह इन दोनों महानुभावों का जन्मदिन मनाते हैं। उसी के उपलक्ष्य में फगरे जी हमेशा कुछ न कुछ छात्रों के लिए प्रतियोगिताएं रखते हैं, छात्रों का भी सम्मान उस दिन किया जाता है। ये सब हम सालों से देखते आ रहे हैं। तब हमने सोचा पिछले साल जयराम जी फगरे जी को उस वक्त 90 साल पूरे होके उन्होंने 91 साल पे कदम रखा था, तो हम सब लोगों के मन में एक विचार आया कि 91 साल जिनकी उम्र हो चुकी है और आज भी हमसे दुगुने उत्साह से वो इस दफ्तर में आते हैं और हिंदी का प्रचार प्रसार कार्य जारी रखते हैं, तो उनका एक बहुत बड़ा सम्मान और उनके जीवन की जो जीवनी है, उनका जो कार्य है कि लोगों के सामने एक प्रेरणा के रूप में, एक दीप स्तंभ के रूप में आना चाहिए। इसलिए पिछले साल उनके सम्मान समारोह के लिए हम सभी कार्यकर्ताओं ने, मित्रों ने मिलकर एक जयराम फगरे जी गौरव समिति की स्थापना की है। एक वर्ष भर हो गया, उसके तहत उनके जीवन पर लिखने वाले, उनको जानने वाले कई लोगों ने, बहुत बड़े बड़े महान हस्तियों ने उनके ऊपर लेख लिखे हैं और आज शोलापुर में उसका एक ग्रंथ बन चुका है जिसका नाम है कर्मयोगी जयराम फगरे। तो वो आज ही के दिन में यहाँ पर उसका सम्मान समारोह, विमोचन सब होने वाला था, लेकिन दुर्भाग्य से कोरोना हमारा पीछा छोड़ नहीं रहा, इसीलिए कम लोगों में, केवल 50 लोगों में वो काम न करे, इसलिए उसको हमने 1 महीने 2 महीने के लिए आगे रखा है। मैंने केवल आपको ये आज इसलिए बोल रहा हूँ कि जो लोग हैं हमेशा आते हैं, लेकिन जो अध्यापक है, जो छात्र है या अन्य इस कार्यक्रम के निमित्त जो लोग आए हैं, उनको भी इस बात का पता चले। इस कोरोना की महामारी का थोड़ा सा जो बुरा असर है 1-2 महीने रहेगा अभी मार्च तक, उसके बाद जब ये कार्यक्रम तय होगा आप सबको उस वक्त आमंत्रित किया जाएगा और एक बहुत ही सुंदर प्रकार की किताब आप लोगों को हम देंगे कि जिससे आपको आने वाली पीढ़ी को एक बहुत अच्छी प्रेरणा मिलने वाली है। जयराम फगरे जी के साथ जिन्होंने कई महाराष्ट्र में जो मेरे जैसे कार्यकर्ता उन्होंने निर्माण किए हैं, उनमें से मैं एक हूँ। पिछले 20 साल से उनके साथ रहकर मैं भी हिंदी का प्रचार प्रसार कार्य कर रहा हूँ। तो 20 साल पहले इसी सभागार में उन्होंने मुझे यहाँ पर बुलाया था, मुझे सबके सामने प्रस्तुत किया था और उनकी प्रेरणा से लेकर मैंने अपने शोलापुर में अपने साथियों को लेकर आज जो काम किया है और आज हिंदी के क्षेत्र में मैंने जो अपना एक मेरी पहचान जो निर्माण की है, मैंने उस मेरी पहचान के निर्माता आदरणीय जयराम फगरे जी है। बस मैं आप सब लोगों के सामने हमेशा भगवान से ही प्रार्थना करता हूं कि आज हम सब मिलकर 91 वर्ष की वर्षगांठ हम मना रहे हैं, लेकिन स्वामी जी के सामने मैं आशा करता हूं कि आगे जाकर भगवान हमें उनका शतक महोत्सव मनाने का एक हौसला हमें दे दे और वो कार्य हम करें तो अपने आप को हम भाग्यशाली मानेंगे। ऐसी प्रार्थना करते हुए सोलापुर जिला राष्ट्रभाषा प्रचार समिति की ओर से हम सभी जिले के कार्यकर्ताओं तथा आप सभी की ओर से मैं पुनः इस जन्मदिन के ऊपर बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं देता हूं। धन्यवाद। यानंतर आपण आकाशवाणीवरचा आवाज ऐकणार आहे आणि ते म्हणजे हिंदीचे प्रचार आणि प्रसार करणारे सुनील देवधरजी। धन्यवाद सुतार साहेब। हिंदीत बोलू की मराठीत बोलू? दोन्ही भाषेत बोलतो। बोलायचं आहे का? बरं। आज एक दुग्ध शर्करा योग म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि माननीय फगरे साहेब यांचा वाढदिवस। दोघांच्या जीवनाकडे जर बघितलं
तर एक साम्य जे सगळ्यात मोठं आहे ते विवेकानंदांचा निष्काम कर्मयोग. आणि पगरे साहेबांकडे जर अपन बघितलं तो हमारे पाटिल साहब मित्र कह रहे थे कि 91 वर्ष, मला असं वाटतं हा अंक उलटून टाकावा. फक्त 19 वर्ष त्यांचं वय आहे. कारण आज जर त्यांच्यासमोर 19 वर्षाचा मुलगा जरी उभा राहिला तरी त्यांच्या चेहऱ्यात तेज बघा, आणि आज 19 वर्षाचा जो मुलगा आहे त्याच्या चेहऱ्याचं तेज बघा, तर त्या तेजला या तेजची प्रेरणा जरूर घ्यायची, हे मात्र हे सतत यांच्या चेहऱ्यावरनं कळतं. एक बूढ़ा आदमी है, आम्हाला का हवे है? एक बूढ़ा आदमी है मुल्क में, या यूं कहो एक बूढ़ा आदमी है मुल्क में, या यूं कहो इस अंधेरी कोठरी में एक रोशनदान है. हा अंधारातला उजेड आहे. आणि अशा सगळ्या वेळेस अशी मंडळी आपल्याला का हवी असते? एक छोटासा प्रसंग सांगतो. एक गावामध्ये एक वारात गेली आणि त्याच्यात मुलीवाल्यांनी हा हट्ट धरला होता की एकही म्हातारा माणूस तुम्ही आपल्या वरातीत आणायचा नाही, सगळे तरुण मंडळी या. पण कुणीतरी सुचवलं की नाही नाही, एक म्हातारं माणूस जरूर कुठेतरी तुम्ही आपलं घेऊन जा बरोबर. तर एक गावातले वयस्कर यांना लपवून त्या वारातीत आपल्याबरोबर नेलं. मुलीवाल्यांनी एक अट धरली आणि त्यांनी एक असा भुसा दिला आणि त्यांना म्हटलं कि आप इसकी रस्सी बटलाइए. अब भूसे से कहीं रस्सी बन सकती है? तो सब लोग परेशान हो गए और उसके बाद में आए, जनवासे में आए और उन्होंने कहा कि त्यांनी तर ही आट घातली आहे की ह्याची एक दोरी वळून आणा. तो जो बुजुर्ग सज्जन साथ में आए थे उन्होंने कहा कोई हरकत नहीं, एक छलनी साथ में भेजी और कहा कि 4 छलनी पानी दे दीजिए तो हम रस्सी बट देंगे. इसी किस्से को ये भी बताते हैं कि उन्होंने कहा कि हमारी नदी में दूध बहना चाहिए, ऐसी शर्त रख दी. तो बुजुर्ग आदमी ने सुझाया कि पहले इसका पानी खाली कराओ फिर हम दूध भर देते हैं. 3 लोक 9 खंड में गुरुते बड़ा न कोय, करता करे न करी सके गुरु करे सो होय. आणि त्याचाच परिणाम आहे की आज हे सगळे विद्यार्थी इथे सगळे जमा झालेले आहे आणि त्यांच्या प्रेरणेने आत्ताच त्यांनी मोरे साहेबांनी सांगितलं की ती एक शाळा तुम्ही त्यांच्या नावाने सुरू केलेली आहे. असेच प्रेरक कार्य, असं व्यक्तिमत्व असलं की होऊ शकतात. आपण ही सदिच्छा करू, शुभेच्छा देऊ की जसं काही आत्ता पाटील साहेब म्हणाले की 100 वर्ष आयुष्य त्यांना लाभो. आणखीन एक पुन्हा असा मोठा कार्यक्रम आपण त्या सगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथे एकत्र होऊ आणि नक्कीच आपली प्रार्थना ईश्वर चरणी स्वीकार व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. मी एकदा पुन्हा त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. मोरे साहेब, स्वामी साहेब, महास्वामी साहेब, पाटीलजी आणि आपण स्वतः साहेब सर्वांनी मिळून हा छान सोहळा इथे आपण सादर केलेला आहे. आणि एक बार सर काही म्हणतात है? और हमारी ये मन से इच्छा होगी जिस पुस्तक का जिल्द हमने बांधा है उस पुस्तक के विमोचन समारोह में और सर के उपस्थिति में एक भव्य कार्यक्रम हो सके. पाटिल साहब ने उसकी रूपरेखा आपके सामने रखी है. एक बार फिर हम उनके शतायु होने की कामना करते हैं और एकत्र आकर फिर से इसी तरह से उनके जन्मदिन को मनाने की हमारी इच्छा पूर्ण होगी ऐसी आशा करते हैं. धन्यवाद. ज्याने आपली मोलाची साथ
आणि काम करण्यासाठी सर्वस्व त्याग करणारी माऊली म्हणजे आमच्या फगरे मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. प्रथमतः मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत बक्षीस मिळवलं आहे त्यांचं कौतुक करते. तिसरी गोष्ट अशी की आज विवेकानंद जयंती आहे आणि त्या विवेकानंद जयंतीच्या दिवशीच भाग्यवशात फगरेजींचा वाढदिवस येतो आणि तो साजरा केला जातो. मग जवळजवळ 2 वर्ष मी येईन म्हणते, पण मला यायला झालं नाही. यंदा मिळालं यायला, हे माझं भाग्य मी समजते. अर्थात आपण म्हणा अशी उत्सुकता असते, यांच्या घरचं कोण आलंय म्हणून मी आज आले आणि त्यांचं खाजगी जीवन काय आहे याच्याविषयी सगळ्यांना उत्सुकता असते. तेव्हा ते माझं कर्तव्य आहे काय सांगायचं ते, आणि म्हणून मी उभी राहिले. 2 मिनटं आपली घेणार. विवेकानंद जयंतीच्या दिवशीच त्यांचा वाढदिवस असतो. अर्थात तुम्ही म्हणाल त्यांना 91 सोडून 92 वर्ष लागलं, पूर्ण झालं 91. आणि जसे देवदत्त सर म्हणतात तसंच मी त्यांना घरात उलट्या आकड्यांनीच मोजत असते, हे अगदी नक्की. आता तुम्ही म्हणाल असं कसं, तर त्यांचे जे काय मर्म गूढ आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं म्हणजे भरपूर व्यायाम. अजूनसुद्धा आज ते नमस्कार घालून आलेले आहेत, सूर्य नमस्कार. दुसरी गोष्ट सतत कार्यरत राहणार. कधी ते गप्प असलेले दिसणार नाहीत आणि कितीही काम करत कंटाळो त्रासत तरी हसतमुख राहणार. हे त्यांच्या आरोग्याचं गूढ आहे. त्याच्यापुढे परमेश्वराची त्यांना ही आहेच मुळी, खरंच त्यांचा वरदहस्त आहे आरोग्याच्या बाबतीत, आणि म्हणून अजूनही ते पहिल्या इतकं काम करू शकतात. आणि म्हणूनच मी दरवेळे म्हणायचे, असं कुणी काही म्हटलं ना बाई 91 लागलं हो म्हणते, मग मी काय त्यांना सांगते, वयो परत्वे निवृत्ती ही निवृत्ती कसली, तरुणांनाही खचित लाजविल मूर्ती ही असली. मग सगळे गप्पा बसतात आणि खरं खचूक तसंच आहे सगळं. आणि तुम्हाला आणि ते सगळं आपलं कार्य देवानी आपल्याला ह्या जगात काही ना काहीतरी काम करण्याकरता पाठवलेलं आहे. कुणी डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, हे आता रेडिओवरचं काम करतात काय, कोणी काही करतात, आम्ही घरातलं करतो. तर प्रत्येकाला जे काम दिलेलं असेल ते नीटपणाने प्रामाणिकपणाने पूर्ण करून त्या देवासमोर आपण जायचं असतं. त्याप्रमाणे त्यांनी हिंदीची सेवा अशीच केलेली आहे आणि त्याच्यासमोर ते केव्हाही काही सांगू शकतात. हे एक पाहिलं. आणि मग ते काय म्हणतात की हे सगळं जरी असलं तरी त्याची फळ प्राप्ती मिळण्याकरता ह्यांनी ज्ञानदेवांनी सांगितलं आहे, अगा जया जे विहित तेची ईश्वराचे मनोगत. हे लक्षात ठेवून ते काम करतात. मग लाभा लाभव जया जेऊ, त्याच्यापुढे काही मिळो न मिळो. तेव्हा आणखीन एक गोष्ट सांगते की आपलं जीवन आनंदी व्हावं, आनंदी राहावं, एवढ्याकरता काय करावं, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक तरी छंद जोपासावा आणि त्यामुळे तुमच्या जीवनात आनंदी आनंद नक्कीच मिळून राहील. आणि सरतेशेवटी सांगायचं झालं तर ते हिंदीचे असल्यामुळे हर एक के जीवन में कुछ न कुछ कर्तृत्व करना ही चाहिए, लेकिन मन में चाहिए स्वाभिमान. जयराम जी के सहवास में आने वाले हर एक व्यक्ति को मिलता है
सुख, शांती, समाधान. खूप खूप धन्यवाद मॅडम. प्रांजळपणानं बोलणं, आनंदी राहणं ही दीर्घायुष्य लाभण्याची मुख्य कारणं आपण सर्वांच्या समोर सांगितली. हा स्वानुभव होता. गेले अनेक वर्ष तुम्ही त्यांच्या सहवासामध्ये काम करत आहात, राहत आहात आणि आपली जी काही मनामध्ये दबलेली जी काही इच्छाशक्ती होती ती आज तुम्ही प्रकट केली. धन्यवाद. यानंतर कैलासवासी भिकोबा तांबे प्राथमिक विद्यालय पुणेचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही विद्यार्थिनीनं भारतामध्ये पहिला येण्याचा मान मिळवलेला आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि समितीच्या वतीनं आपल्याला जो सन्मान दिला जाणार आहे तो आपण स्वीकारावा. मी फगरे सरांना विनंती करतो की त्यांनी या शाळेचे शिक्षक त्यांचा यथोचित असा सन्मान करावा. कैलासवासी भिकोबा तांबे प्राथमिक विद्यालय पुणे. विजयकुमार स्वामी सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुतुल्य व्यक्तिमत्व, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय फगरे सर यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांच्याकडून आजपर्यंत समाजाची सेवा होत चाललेली आहे. पुढेही अखंड 100 वर्षाच्याही पुढं त्यांनी अशीच सेवा करो. आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला येण्याचं भाग्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खरं तर आजचा दिवस जो आहे तो देशातले जगातले जे 2 मान्यवर आहेत, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची ही जयंती देशभरात जगभरात साजरी केली जाते. पण त्याच दिवशी 12 जानेवारी सरांचा वाढदिवस असतो आणि हे सगळं योगायोग नियतीने तयार केलेलं आहे. हे सगळे व्रतस्थ लोक होते, लोकांसाठी जगासाठी काम करणारे होते. सरांनाही त्याच्यासाठीच नियतीने 12 जानेवारीला जन्माला घातलेला आहे. 12 हा जो आकडा आहे गुरुचा आहे, गुरुग्रहाचा आहे. त्याची अंकाची बेरीज येते 3. 3 म्हणजेच गुरु. आम्ही अंकशास्त्रामध्ये 3 आकड्याला गुरुचा अंक मानतो. म्हणून सरांची ओळख ही आपल्याला सगळ्यांना आहेच. पण अजून एक मोठं काम आहे सरांच्या जीवनामध्ये. जे काही हिंदी गरीब विद्यार्थ्यांसाठी मोरे सरांनी केलेलं आहे. स्वतःची 1 एकर जागा देऊन त्याच्यावरती रजिस्ट्रेशन सरकारी सगळं करून कुठलंही अनुदान नसतानाही त्यांनी उभं केलेलं आहे. प्रथमतः मोरे सरांसाठी जोरदार सगळ्यांनी टाळ्या द्यायला पाहिजे. हे काम सोपं नाही आहे. आपण एक 10 रुपये दिले, 100 रुपये दिले, 2000 रुपये दिले की आपलं नाव यायला पाहिजे असं म्हणतो. पण ह्या माणसाने निस्वार्थी सेवेने काम केलेलं आहे. सरांचं नाव अबाधित राहावं, कारण सरांनी 50 वर्ष हिंदीसाठी दिलेले आहेत. हे खूप मोठं योगदान आहे. आमची इच्छा होती की नरेंद्र मोदींच्या हस्ते त्यांचा सन्मान व्हावा, पण काही योगायोग जुळलेला नाही आहे. पण आम्ही प्रयत्नशील आहोत अजून सगळेजणं. आणि त्याच्यामुळं मी परत एकदा सरांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जगतनियंता देवादिदेव महादेव त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी त्या नियंत्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली आलेले जे मान्यवर आहेत त्यांचे मी खूप धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शेवटचंच मनोगत आहे. आपल्याला माहिती आहे की वेळ झालेला आहे. लहान लहान मुलं आहेत, आपण लांबून आलेला आहात, आपल्यालाही जायची घाई आहे. तर प्रकाश स्वामी सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. हे सरांनी निश्चित प्रेम करणारे आहेत आणि त्यांचा सत्कार सन्मान. एक वेळ तिकडे बघा मॅडम. बुके 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 सर त्रैलोक्य संपदा लेख्य समूलेख्यन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः.
खरोखरच्या पार्वती परमेश्वराने ज्याप्रमाणे आज स्वामी विवेकानंद, त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ माता यांच्याबरोबरच फगरे सरांना देखील आणून ठेवलं आणि ज्यांचं कार्य जे आज आपण पाहतोय की संपूर्णपणे गेले 50 वर्ष त्यांचं कार्य अत्यंत आत्मीयतेने की जेणेकरून हिंदी भाषेसाठी व्हावं आणि त्या योगायोगाने आज या ठिकाणी आम्हाला देखील येण्याचा योग आला. हा योग मान्य श्री जयरामजी फगरे सर यांच्या या कार्यक्रमाकरता आजचा एक उत्साहाचा दिवस या ठिकाणी निर्माण झाला. आज योगायोग आहे की खरोखरच त्या जगदीश्वराची इच्छा होती, त्या भवानीची इच्छा होती, शंभू महादेवाची इच्छा होती आणि योगायोगाने आम्ही या ठिकाणी ओढलो गेलो. आजचा नियोजित दौरा नव्हता, परंतु कुठेतरी फगरे सरांचे आशीर्वाद या ठिकाणी आम्हावरती आहेत. आज राजपुरोहित झालो म्हणून काय झालं, परंतु रायगड एवढा आशीर्वाद त्यांना मात्र आज मिळणार होता. हा योगायोग होता. पुन्हा परत मी शिवचरणी प्रार्थना करतो, आई पार्वती परमेश्वराचरणी प्रार्थना करतो की फगरे सरांना खरोखरच जे 100 वर्ष आयुष्य 101 वर्ष आयुष्य प्राप्त व्हावं आणि अशीच या ठिकाणी उत्तरोत्तर हे कार्य जे आहे करण्याकरता आम्हाला येण्याची संधी प्राप्त व्हावी हे मी प्रार्थना करतो आणि आज त्यांना मनपूर्वक जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, शिवकल्याण. धन्यवाद सर. नॉट आउट 100, आता नॉट आउट 92 आहे, तर नॉट आउट 100 त्याच्यापुढे किती काढते ते त्यांचा भाग, पण नॉट आउट 100 हा दिवस साजरा आपण करणार आहोत. 100 नाही, तर तो नॉट आउटच राहावा असं मला वाटतं. बाकीचे फलंदाज बाद झाले तरी चालतील, पण फगरे सर तुम्ही नॉट आउटच राहायचं आहे. ज्या लोकांनी अतिशय जवळ येऊन हा कार्यक्रम घडवला त्यांना फक्त आणि फक्त भारतीय संस्कृतीचं प्रतीक श्रीफल हे मी अर्पण करतो. ते त्यांनी स्वीकारावं एवढी माझी इच्छा. आज विवेकानंद जयंती आहे. विवेकानंद जयंतीचं वैशिष्ट्य असं की सर्वांनी तरुण राहावं आणि जवानीसारखं वागावं, देशाला पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करावा. आपलं वय जे झालेलं आहे ते वय देण्याचं आहे, घेण्याचं नाही. आणि म्हणून मी आजच्या दिवशी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्यांनी संस्थात्मक काम केलेलं आहे, मग मोरेंनी असेल किंवा अन्य लोकांनी असेल, त्या सर्वांना मी माझी वैयक्तिक परिश्रमातून कमाई जी केलेली आहे त्या सर्वांना मी माझ्या वतीनं आज इथं जाहीर करत नाही, परंतु मी सर्वांना काही ना काही पाकळी देण्याचा प्रयत्न करीत आहे. मी वर्ध्याला दिलं, तिथे प्रयोगशाळा निर्माण करणार आहे. असे गरीब संस्था ज्या ठिकाणी काही नाही तिथं निर्माण करण्याची इच्छा माझी आहे आणि ती मी या दिवशी शुभदिनी ही जाहीर करतो. आणि एवढंच सांगतो की माझ्या या प्रेमळ मंडळींनी वारंवार यावं, सल्ला द्यावा, मला घडवावं. मला भेटण्याचा आनंद आहे, मला फक्त ऊर्जा मिळते. माझे आज 100 विद्यार्थ्यांचे फोन आले. मी काय मागितलं त्यांच्याजवळ, तुम्ही येऊ नका, तुम्ही फक्त मला तुमचा आवाज ऐकवा. आणि तो मी आवाज ऐकला, त्यांची ऊर्जा मिळाली. एक ऑस्ट्रेलियामध्ये राहणारा विद्यार्थी आहे सुहास जोशी, त्यांनी खास मी त्याला काही शिकवलं असेल शाळेत, त्या आधारावर त्यांनी तिथं राहून एक पुस्तक निर्माण केलं आहे, ऑस्ट्रेलियाची सफर. हे पुस्तक त्यांनी हिंदीमध्ये तयार केलं आहे. मी शाळांना ते देणार आहे. मी माझ्या मित्रांना आज दिलं आहे. ते पुस्तक त्यांनी मुद्दाम पाठवलं आणि लेले नावाचा विद्यार्थी आहे आमचा आलेला, माझा सहकारी आहे, त्यांनी जी पुस्तकं मला दिली आणि सांगितलं ही पुस्तकं तुमच्या मित्रवर्यांना द्यावी, शाळांना द्यावी आणि माझे विचार ऐकवावे. प्रसाद जोशी आलेला आहे, धन्यवाद. त्याचे वडील नम जोशी हे माझे मित्र, माझ्या बरोबरीनं काम करतात, पण ते आज येऊ शकत नाहीत असा त्यांचा निरोप आलेला आहे. अशी अनेक मंडळी ज्यांनी भरपूर माझ्यासाठी केलं, नव्हे मला करण्याची संधी दिली. संधी देणं हा महत्त्वाचा भाग आहे. मला माझ्या हातात एकच आहे, मी संधी देतो.
कुणालाही काही आलेलं असेल तर ते त्याला द्यायचं, नाही म्हणायचं नाही. माझ्या इथं सुद्धा कोणी आला तर मी माझ्या इथल्या सेवकांना सांगितलं आहे, कुणाला नाही म्हणायचं नाही. जे असेल ते हातावर द्या, जे असेल ते त्यांच्याजवळ ठेवा आणि त्यांच्या काहीतरी अडचणी असतील त्या समजून घ्या. शिकवा, पण संस्कार द्या, हा माझा संदेश असतो. मी आज हिंदीत बोललो नाही, बंडोपंत पाटील बोलले, पण बंडोपंत पाटलांना हिंदीमध्ये आणण्याचं काम माझ्याकडून घडलं. त्यांनी 4 लोक निर्माण केले, तसेच तुम्ही निर्माण व्हावं, या संस्थेची सेवा करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध व्हावी. तुम्ही इथे वरचेवर येत राहावं. आज एक कार्यक्रम ठेवला आहे, सुतार सांगतीलच, इथं भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. या लोकांनी सांगितलं आणि माझी इच्छा अशी, इथं आलेलं कोणी परत जाता का म्हणे, त्यांनी काहीतरी घेऊन जावं. आज दुपारची वेळ आहे, तुम्ही भोजन केल्याशिवाय जायचं नाही. जे असेल ते, ज्या प्रमाणात असेल ते. मला विचारलं काल काय काय देणार आहात, मला माहिती नाही. तो देईल ते घ्यायचं, मिळेल ते घ्यायचं आणि समाधान मानायचं. समाधान ही वृत्ती फार मोठी आहे. मी शिकलो काय, हे शिकलो की समाधान, आयुष्यात समाधानाशिवाय काहीही नसतं. पूर्वीच्या काळी सगळ्यांकडे भरपूर असायचं, गाई दुभती वगैरे. ते म्हणायचे, कबीरदास सांगायचे, गोधन गजधन बाजीधन और रतन धन खान. सगळ्या खाणी येत त्यांच्या. जब आवय संतोष धन सब धन धूरी समान. हे तत्त्व जर तुम्ही बाळगलं तर खरी विवेकानंद जयंती साजरी होईल. हाच आजचा संदेश आहे. मी श्रीफल देतो ज्या व्यक्तींना, त्यांनी माझ्याकडनं श्रीफल स्वीकारावं अशी विनंती. देवधरांना देतोय. हे महान प्राणी आहेत, तुम्ही त्यांचं संचालन, सूत्रसंचालन ऐकलेलं नाही. तुम्ही मोहात पडाल आणि त्यांना सारखं बोलवाल, त्याची वेळ नाही. पण असे हे आमचे देवधर मला लाभले, हे धन्यवाद. बंडोपंत पाटील यांच्यासारखा माणूस मिळणार नाही, एवढंच, बाकी काही. हे रायगडहून रायगड परिसरातून आले, बाबासाहेबांच्या सान्निध्यात राहिले आणि त्यांच्या सान्निध्यात राहून आम्हालाही त्यांनी पवित्र करून घेतलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. स्वामीजी आई, हे स्वामीजी ज्योतिषी आहेत, पण त्यांचं ज्योतिष हे सामाजिक ज्योतिष असतं आणि वारंवार दिवाळी अंक हा त्यांचा प्रसिद्ध असतो. धन्यवाद. मोरे सर, या मोरे सरांनी मला माहिती नाही काय किमया कुठून झाली, मला माहिती कालपर्यंत माहिती नव्हतं. ते आले अचानक आणि म्हणाले की सर, एक जगन फगरे नावाची व्यक्ती कोणती समाजात वावरते, त्यांच्या नावाने एक विद्यालय सुरू केलंय आणि ते शासनाकडून मान्य होऊन आले. ती प्रत मला दाखवायला आले. असे हे आमचे मोरे सर, एक सामाजिक कार्यकर्ता जो स्वामीजींच्या छायेत वाढतोय, त्यांना धन्यवाद. स्नेहलताबाई आहेत का? स्नेहलता कुलकर्णी. आनंद, मी यंदा कॅलेंडर काढलंय, पण पारिवारिक एका परिवाराला एक कॅलेंडर असं घेऊन जा. ह्या माझ्या कॅलेंडरमध्ये मी काय घातलंय, या या नंतर सांगतो. यांचा परिचय दांडगा आहे. आनंदीबाई जोशी सारखं चरित्र यांचं महिलांसाठी आणि सर्वांसाठी झटणारे आहे.
तर मी सर्वांनाच श्रीफळ द्यावं, मला वाटतं सगळ्यांना द्यावं म्हणून, पण मी कुणाला द्यावं आणि कुणाला देऊ नये मी एवढंच म्हणेन. मला साथ देणाऱ्या स्मिताताई बाते त्यांनी यावं. त्या माझ्याबरोबर काम करतात सध्या, प्राध्यापिका होत्या आणि विचार अतिशय स्पष्ट आहेत. देवधरांच्या आणि इतर साहित्यिकांच्या बरोबर वावरतात, साहचर्य आहे आणि म्हणून मी त्यांचा सन्मान करतो. काय आहे? मला बोलावं लागतं थोडं. मी भाग्यवान खरा, पण तितकाच कम नशिबी. माझे एक उजवे हात माझ्या प्रत्येक कामामध्ये मदत करणारे, कुठलंही काम असू दे, कोणत्याही स्तरावरचं काम असू दे, अहोरात्र माझ्यासाठी झटणारे, ज्यांचा वर्धापन दिन होता ते 56 वर्षाचे माझे मित्र हे सांगवीला राहतात, ते आरेकर, रमाकांत आरेकर यांचं निधन झालं. दुःख झालं, पण नियतीपुढं कोणी काही करू शकत नाही. एकच उपदेश की वास्तवाला कधी कुणी भुलू नये आणि वास्तव विसरू नये. ते गेले, पण त्यांची मुलगी आलेली आहे. ते आले का? आकांक्षा आले का? आकांक्षा आले, ये पुढं. ही सुद्धा कॉलेजमध्ये शिकते, पण त्यांची मुलगी आहे, वारसा घेतलेला आहे, काम पुढं चालू ठेवणार आहे आणि तिला आपल्या वारसाची आठवण हवी, तिनं आपलं काम चालू ठेवावं अशी सद्बुद्धी परमेश्वराने तिला द्यावी अशी इच्छा व्यक्त करतो. मी मुद्दाम आभार मानले नाहीत, कारण त्यांचे आभार मानायचं नाही, त्यांना आवडणार नाही, पण त्यांनी सूत्रसंचालन उत्तम केलं. नावाप्रमाणे प्रकाश आहे, प्रकाश किरण सगळ्यांना देत आहेत. मी नारळ आहे माझ्या तिथे ठेवलेला आहे, तो आणलेला इथे दिसत नाही, हा त्यांना मी देतो, स्वीकार करावा. प्रेम इतका आहे की त्यांच्या श्रीमतीने लगेच फोन केला, मी नाही येते, त्यांना पाठव. ठीक आहे, धन्यवाद सर. आभाराचं काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझ्याकडेच असतं, कारण कमी शब्दामध्ये आभार मानण्याची कौशल्य माझ्याकडे आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित सर्व गुणी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक आणि मुख्याध्यापक, संस्थाचालक या सर्वांचं राष्ट्रभाषा प्रचार समिती पुणेच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो.